महाराष्ट्रातली पहिली सभा नरेंद्र मोदींची आज चंद्रपूरला होत आहे. आपल्यासोबत उमेदवार सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. सुधीर भाऊ, पहिली सभा मोदींची तुम्हाला मिळाली आहे, काय सांगा? नाही, आनंद होतोय. माननीय मोदीजींनी आग्रहपूर्वक मला लोकसभेची तिकीट दिल्यानंतर माननीय मोदीजींनी चंद्रपूर पासून सुरुवात करण्याचा महाराष्ट्रात निर्णय केला. मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे, जनतेशी संवाद करत मोदीजींची गॅरंटी देण्यासाठी येत आहे. जनतेने मोदीजींची जी गॅरंटी आहे, जे 2014 मध्ये चंद्रपूरमध्ये मोदीजी आले, जनतेने माननीय मोदीजींच्या संभाषणानंतर या ठिकाणी आमच्या बाजूनी कौल दिला. 2024 मध्ये मोदीजी येत आहे. जनतेमध्ये माननीय मोदीजींच्या विचाराचं, मोदीजींच्या कामाचं, मोदीजींचं आकर्षण आहे. मला विश्वास आहे की मोदीजींच्या संवादानंतर जनता मला लोकसभेत सेवेची संधी देईल आणि मीही त्या संधीचं सोनं करेल, पूर्ण शक्तीने सोनं करेल. या अगोदरही विधानसभेत जनतेने आशीर्वाद दिला, तर विधानसभेत मी संसदीय आयुधांचा उपयोग करून मी पूर्ण शक्तीने काम केलं आणि देशामध्ये माननीय मोदीजी प्रधानमंत्री होणार याबद्दल एकाही व्यक्तीच्या मनात मी कधी शंका पाहत नाही. इतक्या लोकांना भेटतो, सर्वजण म्हणतात की मोदीजी प्रधानमंत्री होईल. मग मोदीजी जर प्रधानमंत्री होणार आहे तर चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षाचा खासदार पाठवून आपण विकास पंचर करणार आहोत का, हा प्रश्न माझा राहणार आहे. की जर मोदीजींना साजेसा त्यांच्या पक्षाच्या विचाराचा, विकासाचा पाईक म्हणून मला जर सोबत निवडून दिलं तर विकास वेगाने होईल, अन्यथा पुन्हा एकदा 5 वर्ष चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मागे पडेल. भाऊ, 2014 मोदीजी आले होते, लकी ठरलं, भाजप जिंकली. 2024 मोदीजी येत आहेत, लकी ठरेल का? नाही, मी तर देवाला म्हणेल की देवा तथास्तु म्हण. आणि 14 मध्ये मोदीजी आले, निवडून दिलं. आता 24 मध्ये मोदीजी येत आहे, पुन्हा एकदा निवडून या लोकसभा क्षेत्राची उन्नती, प्रगती, विकास करण्याची संधी देवा दे. उत्तम काम करेल, मन लावून काम करेल, अतिशय शक्तीने काम करेल. एक शेवटचा प्रश्न, कोण कोण येण्याची शक्यता आहे, कोणाची उपस्थिती आहे? आज साधारणतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवलेजी, महायुतीचे सर्व आमचे नेते पदाधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि काल या विभागाचे आमदार किशोर जोरगेवार यांची माझी बैठक झाली. किशोर जोरगेवार सुद्धा महायुतीला पाठिंबा देत आहे आणि त्या दृष्टीने तेही त्या ठिकाणी उपस्थित राहते. तर 2014 मध्ये ज्या प्रकारे मोदींची सभा लकी ठरली होती, तशीच 2024 मध्ये सुद्धा लकी ठरेल अशी अपेक्षा मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.